हॅलो नमस्कार. PRB किचनमध्ये तुमचे खूप 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 मनापासून स्वागत आहे. आजपासून सुरू होणाऱ्या नवरात्री उत्सवाच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. बऱ्याचशा जणांचा 9 दिवसांचा उपवास असतो. मग 9 दिवस उपवासाचं नेमकं खायचं तरी काय, हा सर्वांनाच प्रश्न पडतो. म्हणून मी आज तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे उपवासाचे पराठे. मी इथे 1 वाटी भगर 2 तास पाण्यात भिजत घातलेला होता. काही भागांमध्ये याला वरही म्हटली जाते. 2 तास पाण्यामध्ये भिजत घालायचं. यातलं सर्व पाणी नितळून घेऊन एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं. याचा आता आपल्याला एक फाईन पेस्ट बनवून घ्यायची आहे. यामध्ये अर्धे वाटीपेक्षाही कमी असं पाणी घालायचं. हे भगरीचे पराठे खायला खूप छान लागतात. जर तुमच्याकडे अशी भगर नसेल किंवा भगरीचं पीठ असेल तर तेही तुम्ही पाण्यामध्ये भिजवून त्यामध्ये 2 चमचे दही घालून त्यापासूनही हे पराठे बनवू शकता. तेही खूप छान अप्रतिम असे लागतात. इथे पाहू शकता या पद्धतीची फाईन अशी प्युरी बनवून घ्यायची. खूप जास्त घट्टही नाही आणि खूप जास्त पातळही नाही. या कन्सिस्टन्सीची प्युरी बनवून घ्यायची. आपल्याला इथे एक तडका बनवून घ्यायचा आहे. त्यासाठी मी इथे पॅनमध्ये 1 चमचा तेल घातलेला आहे. तेल छान गरम झालं की यामध्ये 1 मोठा चमचा जिरे घालायचे. जिरे छान तडतडली की 1 चमचा पांढरे तीळ घालायचे. जर तुम्ही उपवासाला तीळ खात नसाल तर स्किप केलं तरीही चालेल. त्याचबरोबर 2 हिरव्या मिरच्या अगदी बारीक कट करून घालायच्या. इथे तडका छान बनवून झाला की हा तडका बॅटरवर सोडायचा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. त्याचबरोबर चॅनलवर पहिल्यांदाच व्हिजिट केली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉन प्रेस करा, ज्यामुळे तुम्हाला दररोजच्या नवीन नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळत जाईल. आता हा बनवून घेतलेला तडका बॅटरवर घालून बॅटर छान मिक्स करून घ्यायचं. आता यामध्ये 1 मोठ्या आकाराचा बटाटा कद्दूकस करून घालायचा. बटाट्याच्या ऐवजी तुम्ही भोपळाही किसून घालू शकता. त्याचबरोबर जर काकडी खात असाल तर काकडीही बारीक किसून यामध्ये घालू शकता. ज्या प्रमाणामध्ये भगर घेतलेला आहे त्याच प्रमाणामध्ये बटाटा घालायचा. जर बटाटा भोपळा दोन्ही घालत असाल तर अर्धे अर्धे करून घालायचे. त्याचबरोबर इथे उपवासाचं मीठ घालायचं. कोथिंबीर खात असाल तर कोथिंबीर घालायचं. भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घालायचा व सर्व जिन्नस छान एकजीव करून घ्यायचे. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे बॅटरची कन्सिस्टन्सी ठेवायची. अगदी पातळ करायची नाही. इथे पॅनवर 1 चमचा तेल घालून छान पसरवून घेतलेलं आहे. यावर हे बॅटर पसरवून घ्यायचं. तुम्हाला जाड हवं असेल तर थोडंसं जाड किंवा पातळही ठेवू शकता. बॅटर छान पसरवून घ्यायचं व यावर एक झाकण ठेवून 2 ते 3 मिनिट भाजून घ्यायचं. वरची बाजू पूर्ण ड्राय झाल्यानंतरच पलटवून घ्यायचं. हा पराठा फ्लिप करण्यासाठी अगदी सोपा आहे. अगदी इझिली असा फ्लिप होतो. अजिबात चिकटत नाही. मीडियम गॅसवर दोन्ही बाजूने छान खरपूस असं भाजून घ्यायचं. तुम्ही हा पराठा कोणत्याही उपवासाच्या चटणीबरोबर किंवा दह्यासोबत खाऊ शकता. खूप छान अप्रतिम लागतो. असा जरी खाल्ला तरीही खूप छान लागतो. परत या बाजूने शेकतेवेळी थोडंसं तेल लावायचं व याला छान खरपूस भाजून घ्यायचं. गॅसची फ्लेम हाय ठेवून जर भाजलं तर वरच्या बाजूने तर छान असा रंग येतो, पण आतमध्ये कच्चं राहू शकतं. म्हणून गॅसची फ्लेम अगदी मीडियम ठेवायची, हाय करायची नाही व दोन्ही साईडने आलटून पालटून छान असं भाजून घ्यायचं. याच पद्धतीने साबुदाण्याच्या पिठापासून बनवलेल्या पराठ्याची ही रेसिपी चॅनलवर आहे. याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. नक्की एकदा चेक करून पहा. याच पद्धतीने बाकी राहिलेल्या पिठाचेही पराठे बनवून घ्यायचे. मी ते दुसराही पराठा बनवून दाखवते. पॅनवर
थोडंसं तेल लावून बॅटर पसरवून घ्यायचं. त्यावर झाकण ठेवून 2 मिनिट एका बाजूने शेकून घ्यायचं व परत फ्लिप करून दोन्ही साईडने खरपूस असं भाजून घ्यायचं. इथे पाहू शकता फ्लिप होण्यासाठी ही खूप जास्त इझी आहे व खाण्यासाठी तर खूप छान अप्रतिम असे हे पराठे लागतात. तुम्ही दह्याबरोबर चटणीबरोबर खाऊ शकता. इथे आपले उपवासाचे पराठे बनवून तयार झालेले आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा व चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.